लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नवीन वर्षात मिळणार 2100 रुपये. जाणून घ्या कधी. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना. राज्यात शासनाने राज्यातील होतकरू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये शासन जमा करणार आहे. आतापर्यंत या योजनेचे डिसेंबरपर्यंत 6 हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. निवडणुकीत महायुती सरकारने घोषणा केली होती की सरकार पूर्ण स्थापना झाली की या योजनेमध्ये 1500 रुपयांच्या वाढीव हप्ता 2100 रुपये करण्यात येणार आहे. तर नवीन वर्षात आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार, तर जाणून घेऊया. याबद्दल नवीन माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत डिसेंबरपर्यंत 2.5 कोटी जवळपास महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा 6वा हप्ता जमा करण्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. डिसेंबरमध्ये 12 लाख नवीन महिलांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक झाल्यानंतर सरसकट वाढीव हप्ता जमा करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडणुकीनंतर सर्व लाडक्या बहिणीला 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या वाढीव 2100 रुपयाचा हप्ता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात येणार आहे. म्हणजे मार्चपासून लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयांचा वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहिणीच्या जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर आता लाडक्या बहिणीला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता कधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता संक्रांतीमध्ये येण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.